काय करतो इथे चालू शूटिंग त्याला का वारा नाही हा बांध तेच करा आज बांधा तिकडं बांधा पडेल त्याला बांधा दांडे वर करा जरा साहेब फार देईन चालली हो साहेब ही आमची सूनबाई आहे ही म्हातारी यांची यायला कुठून पुसून पासून करा काय करा कसं करा लावलं जाऊ तू अरे गोविंदराव काळे पिसादेवी तालुका औरंगाबाद। माझी ज्वारी 2 हेक्टर होती, ती पूर्ण खाली पडलेली पावसामुळे रात्रीच्या खूप नुकसान झालेलं आहे। मला खर्च खूप आलेला आहे। माझी एवढीच हाताचा जो घास गेलेला आहे तो मला सरकारने मदत करावी। रात्रीच्या अवकाळी पावसामुळे तुमची संपूर्ण ज्वारी खाली झोपली। हो, किती नुकसान झाले काय वाटतं तुम्हाला? 2 हेक्टर पूर्ण नुकसान झालं। सोंगाला आली होती, सोंगाची होती पण पूर्ण खाली हे झाली, माती मोल झाली। अच्छा, किती किती हेक्टर होती तुमची? 2 हेक्टर। साधारणतः खर्च किती आला आम्हाला? खर्च त्याला साधारण आतापर्यंत 55,000 रुपये खर्च आला। आता तो पण निघेल का नाही निघणार? शक्यता कमी वाटते ना, सरकारने मदत करावी। अच्छा, काय नाव तुमचं? भीमराव गोविंदराव काळे पिसादेवी। रात्री अवकाळी पाऊस झाला होता, हो, त्यामध्ये तुमच्या ज्वारीचं पूर्ण नुकसान झालं। मी सणासुदीचं शेतात आलो, ते ज्वारी पाहिली तर खूप नाराज झालेलो आहे। माझं हाताचं पीक गेलेलं आहे, आता सोंगाला आलं होतं। अच्छा, किती किती ज्वारी होती बाबा? ज्वारी 2 एकर 2 हेक्टर। अच्छा, खर्च किती आला होता तुम्हाला? खर्च त्याला जवळजवळ आला 55,000 रुपये। आता सगळा तोंड घासा आलेला घास तुमचं हिरवून घेतला। काय मागणी सरकारला? सरकारने मदत करावी, पुरेशी मदत करावी। काय नाव तुमचं? भीमराव गोविंदराव काळे पिसादेवी। बाबा काय सांगाल, रात्री अवकाळी पाऊस झाला त्यामुळे तुमचा पूर्ण गहू आडवा झालाय? रात्री अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली आणि पूर्ण गहू आडाचा चिवळा पडला, सोंगाचं काम राहिलं नाही। आता त्याच्यात 50,000 एकरी खर्च आला, त्याच्यातून आम्हाला चाराने पण मिळत नाही आणि ही खूप दुर्दशा झाली आमची। आता ते कसे सरकारनं काहीतरी आम्हाला सहकार्य करावं आणि काहीतरी शेतकऱ्याला चालती वाट करून सुनी आणि शेतकऱ्याला पुन्हा जर संधी द्या अशी आमची अपेक्षा आहे। परंतु सरकारने तर 2 लाखाचं कर्ज माफ केलं। 2 लाखाचं कर्ज माफ जरी केलं पण ते आता ते वेळेवर होत नाही। हे काय करणार आहे? त्याच्यामुळे तर मग आता इकडे नसलं तिकडे नसलं तर मग त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करणार, असे त्याच्याशिवाय काय पर्यायच नाही राहिला। आता काय करणार आहे? सावकारातून कर्ज काढा, तो जमीन लिहून घेतो, गहाण घेतो आणि ते सर पुढे शेतकऱ्याला पुढे चौखून अडचणी आले। लग्न आहे, कार्य आहे, अमुक आहे ढमुक आहे, फार अवघड समस्या झालेली शेतकरी। मग आम्हाला असं वाटतं की सर आता एवढा गहू झाला तर हे आमची पूर्ण दशा झाली, त्याला काही ना काही सरकारनं मदत करावं, आमची ही इच्छा आहे। किती होता गहू आपला? गहू आपला 2 एकर आहे, 1 लाख रुपये खर्च आलेला आहे। 1 लाखामध्ये आम्हाला 1 लाख रुपये आमच्या पदरात पडत, काय करणार आता? काय अपेक्षा आहे सरकारकडून? आलं सरकारनं काही नाही याला मदत करावं, नाही तर थोडं बहुत करून नाही, ज्या ठिकाणी 2 लाखाचा माल होत असं त्याच्यातून आम्हाला 50% तरी द्यायला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे। काय नाव तुमचं? माझं नाव कळवा शेळके। काल रात्री झालेल्या पावसानं तुमचं नुकसान झालेलं आहे, काय वाटतं त्याबद्दल? काल रात्री पावसानं बहुत नुकसान केली। आता काय करा, काय खा, काय प्या, आता कसं करा? काम होते, धंदे होते, आम्हाला काही होत नाही ना आम्हाला। आता
मग प्रपंच कसा चालायचा? कसं चालायचं परपंच आता काय करा आता तोंडी घास चालता येऊ कसं जपलं होतं पिकाला? कसं करा काय करा आता त्याला सांगायचं काम नाही राहिलं काय करायचं कसं काढायचं कामच नाही त्याला काय नाव आहे ते तुमचं? जाई पावसानं आमचं खूप नुकसान केलेलं आहे. आम्ही घरात एकूण 9 जण आहे. आमचे लहान लेकरं बाळे ह्या गावाला आम्ही लहान लेकरापासून जपलं आहे. सासू सासरे आहे त्यांच्याकडून काम होत नाही. आम्ही काय करावे? आमचं हे सरकारनं काही ना काहीतरी निर्णय घ्यावे ही आमची विनंती आहे. किती गहू होता तुमचा? आमचा गहू 1 एकर होता. किती नुकसान झालं तुमचं? आमचं नुकसान 50,000 नुकसान झाले. 50,000 खर्च झाला. खर्च झाला. अच्छा. आता वर्षभराची तुमची ही खाण्यापिण्याची संधी होती ते हो. पूर्ण गेलं ना? हो सगळं वाया गेलेलं आहे. अच्छा. काय नाव तुमचं? अरुणा शेळके. काय सांगाल आपले जे पिकाचे नुकसान कशा पद्धतीने किती झालेलं आहे? नमस्कार, माझं नाव विजय भीमराव काळे. आता आम्ही आमचं गाव पिसादेवी. पिसादेवीमध्ये आपल्या संभाजीनगर तालुक्यामध्ये जवळपास काल रात्रीचा जो पाऊस अवकाळी पाऊस झाला, खूप सारा सोसाट्याचा वारा वगैरे या गोष्टीमुळं जवळपास आमची 2 हेक्टर ज्वारी होती इथं पूर्ण झोपली, पूर्ण नुकसान झालंय तिचं. साधारण आतापर्यंत 50-55 हजार रुपये आम्ही खर्च करून चुकलोय याला. आज सणासुदीचं पाडव्याचं आम्ही आमचा सण सोडून आज इथं शेतात येऊन बसलोय, हे बघतोय ज्वारी कशी उभी करावं काय करावं याच्यामध्ये. आम्हीच असून काय गावात सगळीकडे परिसरमध्ये सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. बस आमची सरकारला हीच विनंती आहे की बाबा आमच्याकडे लक्ष द्यावं गोरगरिबांकडं आणि आमचं होता होईल तेवढं आमचं मदत करावं आम्हाला, की जेणेकरून आम्ही पुढच्या पिकाला आमच्या हातात 2 पैसे राहतील, पुढचं पीक आम्ही घेऊ शकतो. शेवटी आम्ही काम करतो जनतेसाठीच. आणि एवढी ज्वारी आम्ही पिकवली सगळी केली तर ही सगळी आम्हाला थोडी खायला लागणार आहेत. ही जी ज्वारी आहेत सगळी आम जनतेसाठीच आम्ही पिकवतो, आम जनता याला खाते, सगळ्यांचं साठीच आम्ही काम करतोय. त्याच्यासाठी आमच्याकडेही लक्ष द्यावं, आम्हालाही काहीतरी मोबदला याचं निघावं आणि आम्हाला काहीतरी सपोर्ट सरकारने करावं पुढचं पीक काढण्यासाठी. बस एवढीच विनंती आहे आमची.